तर गुफा, त्याच्यानंतर ही अखंड ज्योत। तर मित्र हो, आता आपण आलो आहोत इकडे माता वैष्णवदेवी मंदिराच्या इथे वरती, आणि तुम्हाला असं काही थोडंसं हा। तर मित्र हो, माता वैष्णवदेवीचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला इकडे श्री शिवजी म्हणजेच भगवान शंकराचं इकडे मंदिर दिसेल तुम्हाला। सुप्रभात मित्र हो, नमस्कार। मी मयूर घाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोरया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर मित्र हो, टायटल थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कुठे आलो आहे ते। तर एप्रिल महिना चालू आहे मित्र हो, आणि बरीचशी गरमी जाणवायला लागली आता आहे, तर जाम उकडत आहे। तर मित्र हो, कसं आहे माहीत आहे, मुंबई किंवा मुंबईच्या उपनगर भागामध्ये बरीचशी असे स्थळं आहेत, ठिकाणी आहेत, ते काय काय लोकांना माहीत आहेत आणि काय काय लोकांना माहीतसुद्धा नाही आहेत। तर आज आपण अशाच एका ठिकाणी आज भेट देणार आहोत आपल्या ह्या मुंबईच्या नगरामध्ये। तर चला, टायटल थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल, तर तरी पण तुम्हाला सांगतो, आज छान असं आपण एक मंदिर आपण एक्सप्लोर करणार आहे आपल्या या मुंबई भागामधील। तर चला जाऊया आतमध्ये, कारण ऑलमोस्ट आपण आलेलो आहे इकडे। तर प्रवेश करूया आपण या आजच्या या मंदिरामध्ये। तर चला। तर मित्र हो, समोर पाहता आहे माता वैष्णवदेवीचं हे मंदिराचं प्रवेशद्वार, आणि इकडे या साईडला तुम्हाला ओट्या वगैरे म्हणजेच पूजेचं साहित्य तुम्हाला इकडे भेटेल। मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला इकडे पानपोई म्हणजे हातपाय वगैरे धुवायला इकडे भेटेल। त्याचबरोबर तुम्ही पुढे आलात की इकडे तुम्हाला चप्पल ठेवण्याचे स्टँड वगैरे आहेत, आणि या साईडला आपली सुरक्षित बॅग वगैरे इकडे तुम्ही ठेवू शकता। तर समोर पाहताय आज भक्तांची भरपूर गर्दी आहे, तर बरीचशी लाईन आहे, तर आपल्याला थोडंसं दर्शनासाठी वेळ लागेल। माता वैष्णवदेवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी मित्र हा आपला हा प्रवेशद्वार आहे, आणि याच प्रवेशद्वाराने मित्र आपण प्रवेश करूया। तर मित्र हो, बघतात मी आता आपण प्रवेश केला आहे आतमध्ये, आणि आपल्याला ही गुहा लागली आहे। तर जोर से बोलो जय माता दी, प्यार से बोलो जय माता दी। तर पाठीमागे बघताय तुम्ही, आणि छान बनवलं आहे। इकडे आलात तर मित्र हो, दोन रस्ते आहेत आपल्या या माता वैष्णवदेवीच्या मंदिराच्या इथे, म्हणजे आतमध्ये मेन मूर्तीकडे जायला। तर इकडे बघता इथे आधो कुवारी, तर इकडून मित्र हो थोडंसं टास्क आहे, तर इकडून वाकून जावं लागणार आहे, आणि या साईडला आलं मग त्याचं पूर्णपणे सरळ जायला तुम्हाला भेटेल। तर आपण इकडून आता थोडंसं वाकून जाऊया।
तर मंडळींनो ह्यो ना एक आपल्याक ह्यो टास्कच असा ह्या गुहेतना बाहेर येवचो। तर बघताय तुम्ही समोर। तर मित्र हो मंदिरामध्ये किंवा किल्ले किंवा इतर परिसरामध्ये तुम्हाला गेलो तर मी आवर्जून सांगतो की त्या जागेचं पावित्र्य राखा। पण अशी काही मंडळी आहे मित्रांनो आहेत, काय बोलणार त्यांना आपण। तर मित्र हो आता आपण आलो आहोत इकडे माता वैष्णवदेवी मंदिराच्या इथे वरती, आणि तुम्हाला असं काही थोडंसं हा स्ट्रक्चर दिसेल। तर आतमध्ये कसं आहे माहीत आहे, अलाउड नाही आहे आपल्याला शूट करायला, तर त्याच्यामुळे कसं आहे तुम्हाला बाहेरून दाखवतो आहे। तर चला, आणि ह्या साईडला पण बघताय मित्र हो गुहा आहे, तर इकडून आपल्याला हे पूर्णपणे वाकून जावं लागणार आहे। तर चला, तर मित्र हो आपण पण आता इथून आता वाकून आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। तर पाहू शकता तुम्ही तर इकडून आलो आपण। तर हे बघा, तर या साईडून पूर्णपणे वाकून ह्याला बरं पडतं मस्तपैकी छान असं। आणि या साईडला तर मंडळी गरम एवढं होतं आहे ना, जाम विचारू नका। फेसवर तुम्हाला दिसत तर असेल, आणि छान प्रकारे आपल्या ह्या माता वैष्णवदेवीचं दर्शन झालं, आणि आता आपण आलो आहे वरती टॉप पॉईंटला। तर मित्र हो माता वैष्णवदेवीचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला इकडे श्री शिवजी म्हणजेच भगवान शंकराचं इकडे मंदिर दिसेल तुम्हाला। त्याचबरोबर इकडे भगवान श्री नाकोडा भैरवनाथाचं मंदिर दिसेल। तर मंडळी आपण तिकडून आलो, आणि त्याच्यानंतर मग असं इकडे चालत चालत आपण हे इकडे आता आपण हे टॉप पॉईंटला आलो आहे। तर मंडळी आता आपण आलो आहोत वरती, आणि वरती इकडे बघताय मित्रहो श्री बाबा भैरवनाथाचं हे मंदिर आहे। आणि या मित्रहो वैष्णवदेवीच्या मंदिरामध्ये तुम्ही आलात तर आवर्जून या मंदिरात सुद्धा मित्रहो भेट द्या, कारण या मंदिराचा म्हणजे श्री बाबा भैरवनाथ यांचा मित्रहो इतिहास आहे। टॉप पॉइंटला होतो, तिथून आता खाली उतरलो आहे, आणि खाली पण इकडे तुम्ही
गुहा बघताय. तर इथून पण आपण आता खाली उतरल्यानंतर काही तर मित्र इथून आपण खाली उतरल्यानंतर काही मंदिरं आहेत. तर ती पण तुम्हाला दाखवू. मंदिरं म्हणजे देवींच्या मूर्त्या आहेत. तर ते तुम्हाला मी एक्सप्लोअर करून दाखवतो कसं आहे ते. तर चला. आणि मित्र आतमध्ये पण आल्यानंतर थोडंसं बरं वाटलं मला. कारण कसं माहीत आहे पूर्णपणे थंडावा येतो इकडे. कारण वरती आपण होतो तो पूर्णपणे गरम होतं. पण आता आतमध्ये आपण इकडे आल्यानंतर थोडंसं थंड वाटतं आहे. तर चला आतमध्ये जाऊया. आणि इकडे पण बघताय छान छान पायऱ्या बनवल्या आहेत. तर फायनली आता आलो आपण खाली. तर या साईडला पण मित्र हो छान असं मंदिर आहे. आणि इकडे पण बऱ्याचशा मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत देवदेवतांच्या. तर या साईडला बघता साईबाबा आहेत. त्याच्यानंतर श्री जलाराम बाप्पा, त्याचबरोबर श्री दत्तात्रेय म्हणजेच दत्तगुरू. आणि त्याचबरोबर इकडे श्री स्वामी सत्यानंदजी महाराज. आणि त्याचबरोबर इकडे श्री श्रद्धेय ईश्वरधरदासजी. तर छान आहे मित्र. आणि याला मित्रांनो जो भाग आहे तर त्याला गुरुदरबार बोलतात. तर आता आपण आलो आहोत नवदुर्ग मंदिरमध्ये. आणि इकडे आल्यानंतर मित्र हो तुम्हाला एकाच ठिकाणी देवींचे 9 रूपे तुम्हाला बघायला भेटतील. माता शैलपुत्री, माता दुर्गा आपल्या पहिल्या रूपामध्ये ती शैलपुत्री या नावाने ओळखली जाते. हिमालय पर्वताच्या इथे पुत्रीच्या रूपामध्ये ती उत्पन्न झाली, त्याच्यामुळे तिला शैलपुत्री हे नाव पडले. नवरात्रामध्ये पूजेच्या पहिल्या दिवशी मित्र हो याच शैलपुत्री देवीची पूजा आणि उपासना सर्वप्रथम केली जाते. माता दुर्गेच्या 9 शक्तीमधले दुसरे रूप म्हणजेच ब्रह्मचारिणी. ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या आणि ब्रह्मचारिणीचा अर्थ तपस्येचं आचरण करणारा. माता दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचे नाव मित्र हो चंद्रघंटा आहे. शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा या देवीची मित्र हो पूजा केली जाते. देवी चंद्रघंटा ही प्रेमाचा सागर आहे असे सनातनांच्या धर्मग्रंथात अंतर्भूत आहे. तर मित्र हो दुर्गा देवीच्या 4थ्या स्वरूपाचे नाव कुष्मांडा आहे. आपल्या स्मितहास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. दुर्गा मातेच्या 5व्या स्वरूपाचे नाव मित्र हो स्कंद माता आहे. भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गेच्या या रूपाला मित्र हो स्कंद माता किंवा कुमार कार्तिकेय या नावाने संबोधले जाते. दुर्गा मातेचे 6वे रूप हे कात्यायनी या नावाने ओळखले जाते. महर्षी कात्यायन यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि अश्विन कृष्ण चतुर्थी दिवशी या देवीने महर्षी कात्यायन यांच्या घरी जन्म घेतला. प्रसिद्ध महर्षी कात्यायन यांनी देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. दुर्गा मातेचे 7वे रूप हे कालरात्री या नावाने खूप प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या 7व्या दिवशी या देवीची पूजा अर्चना केली जाते. कालरात्रीचे रूप हे दिसायला अत्यंत भयकारी आहे, परंतु ते नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिचे नाव शुभंकारी सुद्धा आहे. चामुंडा देवी दुष्टांचा नाश करणारी, चंड आणि मुंड नामक राक्षसांचा वध करण्यासाठी चामुंडा देवीचे नाव हे खूप प्रसिद्ध आहे.
या देवीचे स्थान तांत्रिक प्रभावामुळे युक्त आहे, ज्याची रक्षा स्वतः नंदिकेश्वर महादेव करत आहेत. चामुंडा देवीचे दर्शन झाल्यानंतर पुढे तुम्हाला महागौरी देवीचे दर्शन होईल. तर मित्रहो, महागौरी ही दुर्गा मातेचे 8वे रूप आहे. दुर्गा पूजेच्या 8व्या दिवशी महागौरीची पूजा अर्चना केली जाते. महागौरीची पूजा केल्याने सर्व पापे धुवून जातात आणि सर्व सुख प्राप्त होतं असे सांगण्यात येते. दुर्गा मातेची 9वी शक्ती म्हणजे सिद्धिदात्री. ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे. नवरात्रीला 9व्या दिवशी या देवीची पूजा अर्चना केली जाते. या देवीचे पूजन केल्यास अनेक सिद्धी आणि मोक्ष प्राप्त होऊ शकतो अशी मान्यता आहे. देव, किन्नर, यश, दानव, ऋषीमुनी, साधक आणि गृहस्थाश्रमात जीवन व्यतीत करणारे भाविक या देवीची पूजा करतात. तर मित्र हो, छान प्रकारे आपल्याला इकडे आल्यानंतर छान प्रकारे दर्शन झालं माता वैष्णव देवीचं. त्याचबरोबर बऱ्याचशा इकडे देवदेवतांचं पण छान प्रकारे दर्शन झालं. आणि आता आपण आलो ह्या एक्झिट गेटने. तर छान असं मित्र हो सजावट केलेली आहे. आणि खरोखरच आपल्याला इकडे आल्यानंतर मित्र हो वैष्णव देवीला गेल्यासारखं वाटतं. तर छान असं बनवलं आहे. आणि आज बरीचशी गर्दी आहे मित्रो. तर मित्रो, तुम्हाला या मंदिराकडे यायचं असेल तर जवळचं स्टेशन हे मित्रो हो malaad आहे. आणि malaad स्टेशनहून तुम्हाला अवघ्या 5-10 मिनिटावर तुम्ही चालत या मंदिराकडे येऊ शकता. तर समोर बघताय मित्र हो छान असं फिश टँक सुद्धा आहे. तर प्रवेश गेटच्या इथे मित्र हो तुम्हाला इकडे प्रसाद भेटेल. तर इकडे बघताय तुम्ही छान असं. आता आपण बोलो मित्रों प्रसाद घेऊया. इतना पैसा देता है फिर भी 100 रुपये क्यों एक्स्ट्रा देता है? थैंक यू. मंदिर के नाम से दान कर देना. तर मित्रों हो प्रसाद भेटला आपल्याला आहे. प्रसाद खाऊया आणि थोडंसं आपण इकडे 5-10 मिनिटं थोडंसं बसूया. कारण इकडे बघताय तुम्ही छान असे प्रकारे इकडे बसण्यासाठी छान अशी सोय केलेली आहे. तर मित्र हो, तुम्ही इकडे व्हिडिओ थांबवून गर्भजून आदिकुमारी गुफेचं महत्त्व तुम्ही इकडे वाचू शकता. तर मित्र हो, छान प्रकारे आपल्याला इकडे आल्यानंतर दर्शन झालं आपल्या माता वैष्णव देवीचं. छानपैकी दर्शन घेतलं आपण. त्याचबरोबर बरीचशी इकडे मंदिरं आहेत आतमध्ये. तर तिकडे पण जाऊन आपण छान असं दर्शन घेतलं आणि छान वाटलं. वरती थोडंसं गरम होत होतं. आपण टॉप पॉईंटला तिकडे गेलो होतो कारण वरती थोडेसे पत्रे होते. तर त्याच्यानंतर आतमध्ये आपण ह्या गुहेमध्ये आल्यानंतर थोडंसं थंडावा वाटला. तर खूप बरं वाटलं. तर आता आपण आलो आहे बाहेर म्हणजे एक्झिट गेटने आपण ह्या बाहेर आलो आहे. तर खूप बरं वाटतं आहे मित्र. छान वाटतं इकडे. एकदा तरी तुम्ही इकडे येऊन बघा. तर आणि थोडीशी मित्र आता ह्या उन्हाळा चालू आहे म्हणजे एप्रिल महिना चालू आहे. तर थोडीशी गरमी जाणवते आपल्याला जास्त. त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्या. तर चला मित्र हो, व्हिडिओ इथे थांबवतो आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच भेटतील. आणखीन मित्र हो, एक गोष्ट सांगतो काय माहीत आहे की एक यूट्यूबर होण्याचं कुठेतरी फायदा होतो आपल्याला. कारण बरीचशी इकडे मित्र गर्दी होती मगाशी. तर लाईनीमध्ये होती आणि लाईन असल्यामुळे कसं आपल्याला थोडासा वेळ गेला असता. पण कसं माहीत आहे यूट्यूबर असल्यामुळे थोडंसं आपल्याला लवकर भेटलं दर्शन. तर चला आता दुपारची वेळ झालेली आहे आणि थोडंसं आता हे मंदिर कसं माहीत आहे बंद होईल. तर त्याच्यामुळे कसं आपण लवकर सकाळी आलो आणि दर्शन लवकरात लवकर झालं. त्याच्यामुळे बरं वाटलं. तर चला पुन्हा भेटू अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
टाटा बाय बाय टेक केअर.